हाय, हॅलो, नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा. तर जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बोरनान हे मी सासरी करत आहे. तर हेच आहे माझं सासरचं घर. मी कालच आली इथे आणि तुम्ही जर मिनी व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं. तर याच हॉलमध्ये मला पिल्लूचं बोरनान करायचं आहे आणि इथे करायचं आहे म्हटलं तर थोडीफार सफाई करावंच लागणार. आणि जे बाकीचे घरचे सदस्य आहेत ते मंदिरामध्ये जे प्रोग्राम सुरू आहे त्यामध्ये व्यस्त आहे. तर म्हणून सकाळी सकाळी आधी हॉल झाडून काढला आणि ज्या गोष्टी कामाच्या नाही आहे जसं चेअर वगैरे ते बाहेर नेऊन ठेवली. आणि डेकोरेशन हे वॉलवर करता येणार नाही कारण बिना कामानेच ते भिंत खराब होऊन जाते. म्हणून इथे जे विंडो आहे तिथेच मी एक पडदा लावला आणि त्यावर डेकोरेशन करत आहे. आणि डेकोरेशनसाठी ज्या वस्तू मला लागणार होत्या त्या सर्व वस्तू सर्व म्हणता नाही येणार पण काही वस्तू ज्या होत्या इम्पॉर्टंट त्या मी घरी विसरून आलेली आहे. तर आता माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामध्येच मी थोडंफार डेकोरेशन करून घेत आहे. आणि डेकोरेशनही मला फटाफट आटपवायचं आहे कारण आज तुकडोजी महाराजाची पालखी निघणार आहे मंदिरामधून. तर तिथेसुद्धा मला जायचं आहे आणि तेही साडी नेसून. तर म्हणून आधी थोडक्यामध्येच असं डेकोरेशन आम्ही दोघी, ही माझी वहिनी आहे, आम्ही दोघी मिळून डेकोरेशन करून घेत आहे. एकदम सिंपल आहे. साध्या काईट्स वगैरे लावल्या आणि बाकी काही आहे नाही अवेलेबल आहे घरामध्ये भरपूर वस्तू पण मला मिळत नाही आहे. आणि सासूबाई बाहेर आहे मंदिरामध्ये म्हणून. तर जे मिळत आहे त्यामध्ये मी करत आहे. आणि त्यानंतर मग मी रेडी झाली आणि आम्ही चौघेजण पालखीसाठी निघत आहोत. आज लूट आहे ना माझ्या भावाची. थांबा, मम्मी म्हणताय. पालखीमधून आम्ही घरी आलो. अशा टाईपचं डेकोरेशन झालं आहे. घाई खूप होत आहे आणि आता पिल्लूसाठी आधी वरण भाताचं कुकर लावते आणि चला बाकी काय काय होते तुमच्यासोबत शेअर करते. आता घाई खूप होत आहे. तर आधी पिल्लूसाठी वरण भात करून घेतला आणि त्यानंतर खाली थोडंफार डेकोरेशन करायचं होतं ते करून घेतलं. हा जो तुम्हाला दिवा दिसत आहे तो मी मेशोवरून ऑर्डर केलेला आहे. डेकोरेशनसाठी कधीही उत्तम आहे आणि क्वालिटीही छान आहे. आणि इथे थोडंफार आम्ही डेकोरेशन करून घेतलं आणि पिल्लूला रेडी करणं सर्वात कठीण काम होतं माझ्यासाठी कारण कुठलाच दागिना तो अंगावर ठेवत नव्हता. जे काही स्टोन वगैरे लावले होते ते सगळं त्यांनी काढून फेकले होते.
आता झालेला आहे. घरी मस्त असा पसारा पडलेला आहे. बदलू मी काढायचे काय फोटो सांग. घरात मस्त असा पसारा पडलाय. आता हे सगळं आवरायचं आहे. तर आमचं बोरनान झालं. त्यानंतर घरातलं सर्व कामं झाले. कामं केले की नाही मी? घरातले सर्व कामं केले आणि आता मंदिरामध्ये प्रोग्राम सुरू आहे. तर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरामध्ये सासू सासऱ्यांची म्हणजे मम्मी पप्पांची सुद्धा भेट घेतली आणि मग आम्ही परत आमच्या गावाला जायला निघालो. सायंकाळ झालीच होती आणि उद्या निर्मयची स्कूल आहे म्हणून गावाला जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे. चला तर व्लॉग इथेच एंड करते. बाय.